टीसीपी मिनिस्टर येयलो कोल्लीम मेगा मेडिकल कॅम्प आलेलो पळय तेन्ना तेणें एक स्टेटमेंट केलो की ओल्ड गोवा चर्चीज आहा ताका प्रोटेक्शन आहा 200 मिटर्स बफर झोन नोटिफाय केला म्हणून. पूण तेणें तेच बरोबर कितें म्हणलें की समज तर ESIचें परमिशन हाडटा प्रोसिजर फॉलो करता जाल्यार ताका एक डिफरंट हें आहा म्हणून डिफरंट इश्यू म्हणून म्हणजे थिंगा कन्स्ट्रक्शन मागीर अलावड आहा. तुमी कशें कितें पळयता हे स्टेटमेंटाचेर? आमचे ओल्ड गोवा पयलीं सद्याक एकूच वर्ल्ड हेरिटेज मोन्युमेंट आसा आमच्या गोंयांत, तो जावन आसा ओल्ड गोवा. एट एनी कॉस्ट हें सांबाळपाक आमी गोंयकारांनी जाय, कित्याक इट इज ए रिलिजियस सायट ऑल्सो आनी थिंगा गोंयचो सायबूय आहा आनी सगळ्या गोंयकारांचें काळीज ओल्ड गोवा आहा. म्हणटच ह्या बफर झोनान कांयच येवपा जायना. आतां एक्सपोजिशन जालें, 80 लाख लोक येवन गेलो, पार्किंग जावं दुसऱ्यो सुविधा दिल्यो, माटो घातल्या, मागीर रिलिजियस एक्टिविटी जाल्यो. जरी तर ह्या बफर झोनान कन्स्ट्रक्शन येयलें जाल्यार ओल्ड गोवा सारकें कंजक्शन जातलें आनी ह्या वर्ल्ड हेरिटेज झोन जो पळय टॅग आहा तो पासून वयतलो. म्हणटच ह्या झोनान कांयच येवपाक जायना आनी बफर झोनान कांय बांदपाक बी जायना. हें घोडे मिनिस्टराक खबर ना आसतली. बफर झोन आहा तो वर्ल्ड हेरिटेज मोन्युमेंट प्रोटेक्ट करपाक आनी तो म्हणटा ESIचें आनी दुसरी परमिशनां घेवन बांदपाक जाता म्हूण, जाल्यार एके सायडीन तोच मनान ताचो सरकार चिंतता ओल्ड गोवा नाका जाल्लीं कन्स्ट्रक्शनां हाडून बफर झोनांत ओल्ड गोवा डिस्ट्रॉय करपाक आनी वर्ल्ड हेरिटेज टॅग हो उडोवपाक. दुसरें म्हळ्यार इल्लिगल बंगलो बफर झोनांत बांदला आनीक मडकेकाराचो बंगलो रेग्युलेटेड झोनांत बांदला. तेंच्यांनी परमिशन घेवन बंगले बांदले बाय पॉलिटिकल प्रेशर आनी हेच भाशेन डबल इंजिनाची सरकारां जरी तो सेंट्रला आनी गोंयान आहा जाल्यार ही परमिशनां म्हणटा ती न्यूजपेपर छापल्या भाशेन मेळटली. जाल्यार हे पळय परमिशनां घेवंक बांदूंक जाता. आतां आमी गोंयचे लोक मुखार सरल्या, गोंयच्या साहेबाचे भक्त आख्खे गोंयान मुखार सरल्या ओल्ड गोवा सांबाळपाक. आनी आमी ह्या सरकाराक सांगूंक सोदता गोंयच्या साहेबाच्या नांवान आमी ओल्ड गोवा सांबाळटले आनी गोंयचो साहेब आमकां आदार दितलो. जॅकलीन तूं आतां हे ओल्ड गोवाचें वोटर ओके, तर आतां मिनिस्टरान जो स्टेटमेंट केलो की 200 मिटर्स बफर झोन नोटिफाय केला म्हणून, नोटिफाय केला मागीर इट इज ऑन द रिजनल प्लॅन म्हणून. तर तुका याद आहा केन्ना तरी हो नोटिफाय जालोलो ऑन द रिजनल प्लॅन 200 मिटर्स बफर झोन? As for my knowledge ना, म्हाका काय खबर ना about this and I don't think so anybody was aware of it. कित्याक हांवूय तुमच्यो जायत्यो ग्रामसभा अटेंड करता. तर ग्रामसभेन तुमचे जायते फावट ग्लॅन बा आहा पळय, तो ग्लॅन बा म्हणटा की केन्ना नोटिफाय करतले तुमी हे बफर झोन केन्ना नोटिफाय. हो इश्यू सद्दां येता. पूण आतां हो एक सरप्रायज कहो की विदाउट नॉलेज, विदाउट कोणाचें नॉलेज हो स्टेटमेंट करप म्हणल्यार. तर तेजेर तुमचें आतां रिएक्शन कितें? ना, तेणे आता ते स्टेटमेंट केला तो within 200 meters buffer zone cannot be constructed. My only this is that to construct cannot be constructed means you have to keep it to that cannot be constructed. You cannot say na because through the second statement is if you take the permission of ASI. So that means if I pay something to the high authorities I can get the permission. So what is the statement means then? If it is no means no. So तुम म्हणता की हो स्टेटमेंट स्लाइट कॉन्ट्रडिक्टेड. म्हणजे तेणे होय म्हटला आणि दुसऱ्या साइडीन ही इज मेकिंग द पीपल हॅपी ऑल्सो अँड इनडायरेक्टली ही इज टेलिंग सी दिस थिंग ऑल्सो कॅन हॅपन. सो दॅट मीन्स ही सेइंग दॅट हिंगा कितें प्रोजेक्ट येता इफ परमिशन इज देयर इट विल बी ग्रांटेड. सो हो जो प्रोजेक्ट येता आतां प्रसाद, तुमी आतां प्रसादाक लागून प्रसाद प्रोजेक्टाक लागून जे झगडटा, होय, तर हो प्रसाद प्रोजेक्टाक लागून घोडये तो ते खंय म्हणटा काय ते आसतले, ते हिडन एजेंडा तेंचो आसतलोच. सो तेका लागून आमकां इफ इट इज नो मीन्स नो. वी डोंट वांट येस सो नो दे नाका. नो जाल्यार नो जावंकूच जाय. तूं सेव ओल्ड गोवा एक्शन कमिटीचे मेंबरूय आहा. तर ह्या बेजिसाचेर जो स्टेटमेंट हेणे केला आमच्या मिनिस्टरान केला ते ह्या बेजिसाचेर तुमचे लेटर बा वयतले तांकां बाबा जेन्ना तुमी म्हणटा 200 मिटर्स बफर झोन आहा सो नोटिफाय आहा तो प्लॅन तुमकां दिवचो
आणि ह्या फुडें हांगासर कोणेच हिंगा कन्स्ट्रक्शन अलाउड आसचें Allowed ना. आसचें. तुमचें वयतलें आमचे लेटर वी विल बी ड्राफ्टिंग अ लेटर. ओके थँक्यू.